सैफ अली खानवरील हल्ला. मुंबई पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून अटक केली. तपासात नवे धागेदोरे समोर. अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी रात्री वांद्रे येथील निवासस्थानी घरात शिरलेल्या चोराने जीवघेणा हल्ला केला होता. अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी रात्री वांद्रे येथील निवासस्थानी घरात शिरलेल्या चोराने जीवघेणा हल्ला केला होता. या चोराने सैफच्या अंगावर धारदार सुऱ्याने 6 वार केले होते. सुऱ्याचे पाते सैफच्या पाठीत रुतून बसले होते. तसेच त्याच्या मानेवर खोल जखम झाली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. सैफ अली खानच्या सेलिब्रिटीवर हल्ला झाल्याने मुंबई पोलिसांची अनेक पथकं कामाला लागली होती. पोलिसांनी त्याच्या खबऱ्यांचे नेटवर्क आणि CCTV फुटेज तपासून अक्षरशः सुतावरून स्वर्ग गाठला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सैफ अलीवरील हल्ल्याची घटना समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने त्याची इमारत आणि आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज तपासले होते. मात्र त्यामधून कोणताही महत्त्वाचा धागा सापडला नव्हता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर हल्ला होण्यापूर्वी 10 ते 15 दिवस आधीचे सगळे CCTV फुटेज तपासले. ते फुटेज स्कॅन करता आले तेव्हा अंधेरीच्या DN नगर परिसरात एक बाईक दिसून आली होती. या बाईकवरून एका व्यक्तीला ड्रॉप करण्यात आले होते. या व्यक्तीचा चेहरा मोहरा हा सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीशी मिळता जुळता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांना या बाईकची नंबर प्लेट तपासली आणि तिथून या प्रकरणाचे धागेदोरे उलगडत गेले अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद वय 30 या व्यक्तीला शनिवारी रात्री ठाण्यातून ताब्यात घेतले. मोहम्मदने सैफच्या घरात चोरीच्या उद्देशाने गेल्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला आता वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल. त्यानंतर त्याच्या चौकशीतून सैफ अली खानवरील हल्ल्याचा आणखी तपशील समोर येईल अशी शक्यता आहे. त्या फोन कॉलमुळे मोहम्मदचं लोकेशन पोलिसांना समजलं. मुंबई पोलिसांकडून सैफवरील हल्ला प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी मोहम्मद शरीउल इस्लाम शहजाद याने केलेली एक चूक फायदेशीर ठरली. सैफवर हल्ला केल्यानंतर मोहम्मद दादरला गेला. तिथून त्याने हेडफोन विकत घेतले. त्यानंतर तो मध्य रेल्वेच्या दिशेने जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी या भागातून आरोपीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तपासाच्या वेळी आरोपीच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन ठाणे दाखवलं. सुरुवातीवरील आरोपीकडे मोबाईल फोन नाही असे पोलिसांना वाटत होतं, कारण त्याचा मोबाईल नंबर सापडत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री सापडलेल्या फुटेजमध्ये आरोपी फोनवर बोलताना दिसला. यानंतर पोलिसांनी हल्ल्याच्या रात्री त्या भागात असलेला मोबाईल फोनचा डेटा काढला. मध्यरात्रीची वेळ असल्याने त्या भागात जास्त लोक नसल्याने मोहम्मदचा मोबाईल नंबर शोधणे पोलिसांसाठी सोपे झाले. सैफच्या घरातून बाहेर पडल्यावर आरोपीचं कोणासोबत तरी फोनवर संभाषण झालं. त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि सकाळी दादर रेल्वे स्टेशनला पोहोचल्यावर फोन चालू केला आणि कॉल केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फोन बंद केला. यावेळी त्याचे शेवटचे लोकेशन ठाणे होते. यावरून पोलिसांना आरोपी ठाण्यात लपून बसल्याचा अंदाज आला. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.